सुवर्ण दुसाने आपण रत्नागिरी जिल्ह्यातली हवा काय म्हणते हे जाणून घेतलं। आता आपण आलोय सिंधुदुर्गामध्ये। सिंधुदुर्गात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे 3 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। त्यापैकी आता आपण कणकवली विधानसभा मतदारसंघाचा नेमकी काय हवा आहे या मतदारसंघातली हे जाणून घेण्यासाठी कणकवलीच्या बस स्टॉपवरती आलोय। कणकवली हा विधानसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर कणकवली, देवगड आणि वैभववाडी असा पसरलेला आहे। कणकवली हा शहरी तोंडावळा असलेला तर देवगड आणि वैभववाडी हा काहीसा ग्रामीण तोंडावळा असलेला विधानसभा मतदारसंघ आहे। पण कणकवलीतली हवा नेमकी काय आहे, इथल्या बस स्टॉपवरच्या प्रवाशांना काय वाटतंय, कणकवली वासियांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊयात। कोकण म्हटलं की राणे फॅक्टरचा नेहमी विचार होत असतो। हा फॅक्टर काम करतोय कणकवलीत? असं फॅक्टर वगैरे आता काय नाही। फॅक्टर एक आता मोदी फॅक्टरच इथे दिसतोय सर्वसाधारण। हो, तुम्हाला काय वाटतं? मोदी फॅक्टर तुम्हाला मोदी फॅक्टर आहे। इथली जी निवडणूक असणार आहे ही खरं तर नितेश राणे विरुद्ध प्रमोद जठार अशी ही निवडणूक रंगणार आहे। पण अजूनही काही महत्त्वाचे फॅक्टर्स असू शकतात का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। कुणाची हवा दिसते कणकवलीमध्ये? एकंदरीत जर मागच्या लोकसभेचा जर विचार केला तर यावेळी निश्चितच महायुतीची चांगल्यापैकी बऱ्यापैकी हवा आहे। मागच्या लोकसभेला प्रचंड मतांनी विनायक राऊत निवडून आले होते। नारायण राणे आजही सांगतात की आम्ही विकास केला, परंतु नारायण राणेंना गेल्या 25 वर्षामध्ये एवढा विकास केला म्हणतायत, तरी पण अजूनही त्यांना एक गावागावात जाऊन आपली प्रचार यंत्रणा राबवावं लागते। त्यांच्या विकासासाठी अजून गावागावात फिरावं लागतं। तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की कोणी उमेदवार विकास करणारा उमेदवार निवडून यावा असं मला वाटतं। कोण निवडून येईल? वा अबाल वृद्ध सगळी ज्यांच्यासाठी काय हवं ते संपूर्ण जो विडा उचलेल तोच आमचा नेता असेल। तो नेता असेल। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तरुण आहात, कोण इथे निवडून येईल असं वाटतं? कोणाच्या मध्ये टफ फाईट कणकवलीत दिसेल? जो म्हणजे पालन करेल त्या नियमांचं त्याच्यावर आधारित आहे ते। त्याच्यावर आधारित आहे। कोण वाटतं कोण निवडून येईल? तसं काय अजून सांगता येणार नाही, पण जो विकास करेल, आज बेरोजगार बी वाढली आहे कोकणात, त्यांच्यासाठी जो रोजगार देईल आणि त्यांनापासून रोजगारीपासून वंचित करतो त्या निवडून आल्या त्याला उत्स्फूर्त साथ देण्याचा आहे। कोण अधिक आश्वासन? सांगता येणार नाही। ज्याने ज्याचं प्रमाणात काम केलेलं आहे, प्रत्येक जो येईल त्यावेळी आश्वासनं देत आहे। आजपर्यंत तसं काही मला सर वाटत नाही। आश्वासनं खूप मिळाली आहेत असं वाटतं। आपण इथे सुद्धा काही प्रवाशांना विचारूयात, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला कणकवली? आज काही निश्चित सांगता येत नाही आहे। कोणाची हवा? कोणाची हवा चांगली आहे, काँग्रेसची चांगली आहे। कोणाची? काँग्रेसची चांगली आहे। काँग्रेसची चांगली आहे। आणि कोणी कामं केली आहेत असं वाटतं? नारायण राणेंनी कामं केलेली आहेत बऱ्याच ठिकाणी। नारायण राणेंनी। ठीक आहे, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला दादा? राणे निवडून येतील, कारण राणेंचं काम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। आज जवळजवळ म्हणजे ते मुख्यमंत्री असतानापासून आतापर्यंत त्यांचं काम आहे ते। दादांशिवाय पर्याय नाही। दादांशिवाय पर्याय नाही। आपण पाहतोय टफ फाईट आपल्याला दिसते। कणकवलीच्या बाजारपेठेत सुद्धा आपल्याला जायचं आहे। चला तर मग। कणकवलीच्या बस स्टॉपवरून आता आपण आलोय कणकवलीच्या या बाजारपेठेमध्ये। आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात या विधानसभा निवडणुकीत नेमकं कशा प्रकारचं वारं वाहत आहे, कुणाची हवा दिसते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। बाजारात काही रहिवासी दिसत आहेत आपल्याला। काय कुणाची हवा आहे मतदारसंघात? इथं मला वाटतं नितेश राणे साहेबांचे काँग्रेसचे हवा आहे। ते निवडून येतील असं हो, कारण त्यांचा जनसंपर्क जास्त आहे। नारायण राणेंचं इथं हे आहे, त्यामुळे नितेश राणे निवडून येतील असं वाटतं। राणे येतील असं वाटतं। जठारांनी कामं केली आहेत की नाही? हो, थोडीफार केली आहेत। थोडीफार केली। हो, थोडीफार। पण मग कोणाची हवा आहे आता सध्या? भाऊ आता सीट फायनल होईल त्याच्यावरती। परत विजय सावंतांचं पण सीटचं आहे ना, उमेदवारीचं हे केलेलं आहे ना। अच्छा, सीट फायनल होईल त्याच्यावर। काका कुणाची हवा दिसते मतदारसंघामध्ये? कणकवलीत काय नेमकं होणार आहे? हवा निवडणुकीच दिसते, पक्षाची कुठच्याच दिसत नाही आहे। लोकसभेच्या निकालानंतर मला वाटतं पक्षांच्या लक्षात एक आलेलं असणार की सर्वसामान्य मतदार हा एक हाती एका पक्षाकडे सत्ता देण्याच्या मानसिकतेत आहे आणि त्याचा गैरफायदा घेण्याचा मला वाटतं हा सगळ्यांचा प्रयोग चाललेला आहे। गैरफायदा म्हणजे काय नेमकं? गैरफायदा म्हणजे प्रत्येकाला असं वाटते की माझाच पक्ष सक्षम आहे आणि माझाच पक्ष हा एक हाती सत्ता मिळवू शकेल अशा भ्रमामध्ये ते आहेत। पण मग इथे काय होईल? कणकवलीत काय होईल? नाही, कणकवलीमध्ये किमान 6 ते 7 उमेदवार उभे राहतील आणि त्यामुळे निश्चितपणे निकाल सांगता येणं कठीण आहे। कठीण आहे असं वाटतंय। अत्यंत अभ्यासपूर्ण असं विश्लेषण या काकांनी केलंय। दादा कुणाची हवा दिसते या निवडणुकीमध्ये?
नाही असं अजून काय तसं सांगू घेणार नाही. पण जी प्रमुख लढत होणार आहे ती असं म्हटलं जात आहे की नितेश राणे विरुद्ध प्रमोद जठार. 34 मतांनी गेल्या वेळी जठार आले होते, यावेळी ते अधिक मार्जिनने येतील की नितेश राणे त्यांचा पराभव करतील, वाटतं काय? नाही असं ठोस उत्तर त्याचं नाही देता येणार ह्याला. नाही देता येऊ. असं वेगवेगळ्या अवस्था असत, वेगवेगळ्या गोष्टी असत त्याच्यात. उमेदवारी आहे, बंडखोरीचे काय हवा असत अजून. मतदार राजा जो आहे तो अत्यंत चतुर आहे. काय ते मनातलं पक्क सांगत नसला तरी मतदान करताना आपलं मत टाकून आपली ताकद ते दाखवून देणार आहेत. आपण पाहिलं कणकवलीमधली फाईट ही टफ फाईट असेल. नितेश राणे विरुद्ध प्रमोद जठार हा सामना चांगलाच रंगलेला असेल आणि निकाल मात्र 19 तारखेला स्पष्ट होऊ शकणार आहे. कणकवलीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. चला तर मग. मे 1980ला सिंधुदुर्ग जिल्हा हा अस्तित्वात आला. सिंधुदुर्गातल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातली हवा नेमकी काय आहे हे आपण पाहिलं. पण कुडाळमधली काय परिस्थिती आहे? कुडाळ विधानसभा अंतर्गत कुडाळ आणि मालवण असा समावेश होतो आणि म्हणून सुरुवातीला कुडाळ विधानसभा अंतर्गतल्या मालवणात आपण आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या किनाऱ्यावरती आहोत. काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर, आपण जाणून घेऊयात या निवडणुकीत कोणाची हवा दिसते? राणे साहेबांची. राणे साहेबांची. कशामुळे असं वाटतं? विकास आहे. गेली 25 वर्षे त्यांनी जो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः मालवणमध्ये परिसरामध्ये जी विकासाची भली मोठी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे लोक विचार करणार. राणेंची हवा आहे असं म्हणताय काका, पटतंय तुम्हाला का? जनतेच्या मूलभूत फक्त सोयी आहेत ना त्या राज्यकर्त्यांनी पुऱ्या केल्या पाहिजेत. आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण याच्याकडे सध्या पालकमंत्र्यांचं आणि कोकणचे भाग्यविधाते स्वतःला संबंध आहेत त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. म्हणजे कोणाचं? म्हणजे नारायण राणेंचं सध्या दुर्लक्ष झालं. ते फक्त आपल्या मुलांचंच भाग्य बघतायत. त्यांचं भाग्य कसं उजळेल यांच्या मागे आहेत. त्यामुळे सध्या मला रस्त्यातून जावं लागतं आहे. आरोग्याचा प्रश्न आहे, लाईट नसते, पाणी नसते, वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यामुळे मग हवा कोणाची आहे? कोण निवडून येईल असं वाटतं मग आता? यंदा तरी त्यांना ते फार भारी पडेल राणे साहेबांना. आपलं सरकारी हॉस्पिटल त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तिथली परिस्थिती पाहिलं तर आज सिझरिंग करायचं असेल तर तिथे डॉक्टर नसतो, MBBS डॉक्टर कोणीच नाही. आता आमचीच परिस्थिती अशी होती, धुरला एवढा खाऊन आम्ही एवढं वैतागलेलो होतो की इव्हन आम्ही असं निवेदन करणार होतो की आम्हाला MBBS डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये द्या. पण मग ही कामं केली नाहीत नारायण राणे? नाही केली नाहीत असे म्हणू शकत नाही. कामं केलीत, पण जी मूलभूत कामं पाहिजेत जेणेकरून आता आम्हाला काय पाहिजे लोकांना. तुमच्या अपेक्षा रास्त आहेत अगदी मूलभूत सोयी. पण मग आता तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? हवा कोणाची आहे मतदारसंघ? हवा एक लक्षात घ्या, विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. कोणी आला तरी तेच करणार आहे. आम्हाला महत्त्वाचं काय आहे की तुम्ही लक्ष का देत नाही? बरोबर आहे, कोणीही निवडून येऊ दे पण आमची कामं झाली पाहिजेत अशा लोकप्रतिनिधीला काय कोणाची हवा दिसते मतदारसंघात? साधारण ना म्हणजे मतदार अस्थिर आहे. जो कोण त्यांच्या मनावर बिंबवेल त्याची पकड निर्माण होईल इथे, अशी परिस्थिती आज आहे. मतदार काहीसा अस्थिर दिसतो. काय कोणाची हवा दिसते? जनता आहे ना ती योग्य तो विचार घेऊन यायला निर्णय घेईल असं मला वाटतं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? असं नेमकं मी काय म्हणू शकत नाही. जनतेने आता योग्य तो विचार करावा आणि काय तो योग्य तो निर्णय घ्यावा. बरोबर आहे, जनता स्थिर बुद्धीनं विचार करणार आहे असं यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विकास गावकर सुद्धा आहेत. काय नेमकी समीकरणं कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघात वर्कआउट होतील असं वाटतं? नारायण राणे ज्या मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक आहेत, कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेच्या विनायक राऊत यांना लीड मिळालेलं आहे आणि ते थोडं नव्हे तर 22,000चं लीड घेतलेलं होतं. त्यामुळे आताची जी निवडणूक आहे ती एकूणच जर बघितलं तर वैभव नाईक यांनी बऱ्यापैकी या मतदारसंघात फिरून दौरा केलेला आहे आणि त्यांचं थोडंसं एकूणच बघितलं तर वर्चस्व दिसतंय. त्यामुळे राणेंच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. आणि एकूणच जर बघितलं तर या मतदारसंघात जे राणेंचे समर्थक होते ते राणेंना आता सोडून गेलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूणच जर चित्र बघितलं तर राणेंच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणावं लागेल. बरोबर आहे, राणेंच्या नाकाची लढाई आहे. अशा प्रकारचं वातावरण एक प्रकारे राणेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मालवणात अनुभवतोय. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मालवणात आपण आलो होतो. आता जाऊयात कुडाळला. चला तर मग. सिंधुदुर्ग
जिल्ह्यात आपण आलेलो आहोत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय. मालवणमधली परिस्थिती आपण पाहिली होती. आता आपण कुडाळच्या या हायवेवरती आहोत आणि आपण जाणून घेऊयात नारायण राणेंचं नेमकं काय होणार आहे. कारण मालवण म्हणजे नारायण राणेंचं साम्राज्य मानलं जात होतं. आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय मतदारसंघातली हवा दिसतीये? 25 वर्ष नारायण राणेंना इथे लोकांनी बघितलं, त्यांचं कामाचं हे बघितलं, पण इथे असलेल्या MIDC सुद्धा एखादा उद्योग येऊ शकला नाही. त्यामुळे लोकांमध्ये ती नाराजगी आहे. बघूयात आपण काय होत आहे. जरा हॉटेलमध्ये सुद्धा आपण जाऊन पाहूयात. काही स्थानिक जे आपल्याला दिसत आहेत आपण जाणून घेऊयात नेमकं कुणाची लाट दिसते, कुणाचा वारा आहे मतदारसंघात. इथे फक्त राणेसाहेबांचा वारा आहे. इथे कुठली लाट चालत नाही, कोणचं वारं चालत नाही. फक्त राणेसाहेबांचं विकास केलेलं फक्त डोळ्यासमोर. राणेसाहेबांचं नाव आहे इथे फक्त राणेसाहेबांना लोक ओळखतात. समोरचा शिवसेनेच्या उमेदवार ग्रामीण भागातील लोक ओळखत सुद्धा नाहीत. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन स्वतः जाऊन बघा इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून कोण उमेदवार आहे शिवसेनेचा, लोकांना काहीही माहिती नाही. सेनेचा उमेदवार माहित नाही सेनेचा उमेदवार मतदारसंघात सगळ्यांना माहीत आहे. वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे आणि ते भरघोस मतांनी निवडून येतील. पण मग इथे सगळे जे दादांची हवा आहे म्हणतात ते काय खरं आहे की नाही? दादांची हवा इथं कुठे आहे? लोकसभेत तुम्ही पाहिलं 1.5 लाखाने उमेदवार पडलेला आहे दादांचा मुलगा, आणि आता तुम्हाला विधानसभेला दिसेलच. विधानसभेत कळून येईल ताकद काय ते. काय वाटतं कोणाची हवा आहे मतदारसंघात? काँग्रेसची आहे, राणेसाहेबांची आहे. काँग्रेसची हवा आहे. कुणाची हवा आहे? शिवसेनेची आहे. वैभव नाईकांची, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईकांची. वैभव नाईक साहेबच निवडून येतील 100% सत्य आहे. काय वाटतं वैभव नाईक? काय तुम्हाला काय वाटतं? इथली जनता माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न अधुरं स्वप्न राहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतुरलेलं आहे. राणेसाहेबांचं नाव आहे, पण ह्या ठिकाणचा विकास कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. राणेंनी गेली 15 वर्षे राजकारण जिल्ह्यामध्ये केलं. त्याची दहशत होती संपूर्ण ही दहशत ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि सगळ्यांनी मोडून काढलेली आहे. याच्यापुढे नारायण राणेंना कुठल्याही प्रकारे मतदान करणार नाहीत. यावेळी मतदान करणार नाही. दहशत आहे त्यांची. दहशत होती संपली, आता दहशत राहिली, शिल्लक राहिली, दबदबा राहिलेला आहे. आता मतदान करण्याची परिस्थिती नाही आहे. गेली 25 वर्ष नारायण राणे हे या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं निवडून येत आहेत. कुडाळ कॉन्स्टिट्युएन्सी ही अत्यंत हाय व्होल्टेज कॉन्स्टिट्युएन्सी मानली जाते. पण आता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच राजकारण ढवळून निघतंय की काय अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. काही तरुण इथं बसलेले दिसत आहेत. आपण जरा त्यांना विचारूयात कुणाची हवा आहे मतदारसंघात. इथे विरोधी पक्ष म्हणजे शिवसेनेवाले सांगतात आहेत की जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे सिंधुदुर्गाला मोठं करणं, कोकणाला मोठं करणं, हे राणेसाहेबांनी स्वप्न न बघता इथे 25 वर्षापासून कोकणामध्ये वावरतात आहेत. म्हणून माझ्यासारखा तरुण आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे. इथे या ठिकाणी लाट वगैरे काय नाही. राणेसाहेबां या ठिकाणी 1991 पासून आतापर्यंत सर्व सत्ता केंद्रावर राणेसाहेबच आहे आणि यापुढे सुद्धा राणेसाहेबच या सर्व सत्ता केंद्रावर राहतील. ते येतील असं वाटतंय. आपण पाहतोय दोन्हीकडची मतं आणि भावना तीव्र आहेत. कोणाची हवा दिसते? राणेसाहेबांची इकडे काहीच नाही. काँग्रेस आणि राणेसाहेब हे समीकरण जरूर आहे. कोकणाची नाळ शिवसेनेच्या उमेदवारांना नाही. शिवसेनेचा उमेदवार कणकवलीचा इथे कुडाळला उभं केला, त्याचा इकडे काही नाही या तालुक्यात. त्याला ग्रामीण भागात कोण ओळखत नाही, मतदाराची संपर्क नाही, विकासाच्या नावांत काहीच नाही. राणेसाहेबाशिवाय इकडे काही चालत नाही. नारायण राणे यांना शिवसेनेच्या वतीनं कडवं आव्हान देण्यात आलेलं आहे. कणकवली आणि कुडाळ या दोनही विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेतला. तिथली हवा नेमकी काय आहे हे जाणून घेतलं. त्यानंतर आता आपण जाऊयात सावंतवाडीत. चला तर मग. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी काय हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता आलोय मखमली तलावाच्या जवळ. इथले विद्यमान आमदार दीपक केसरकर आहेत. यावेळी ते शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. राजन तेली यांनी त्यांच्यासमोर दंड थोपटल्यात. त्याचबरोबर सुरेश दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि परशुराम उपरकर हे मनसेच्या वतीनं यावेळी या मतदारसंघातनं निवडणुकीत असणार आहेत. या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेऊयात. आपण मखमली तलावाजवळ काही स्थानिक बसलेले आहेत. आपण जरा त्यांना विचारूयात कुणाची हवा दिसते या मतदारसंघात. दीपक केसरकरांची. ते निवडून येतील 100%. कशामुळे येतील असं वाटतं? की त्यांचं काम आहे. ते पूर्वी ते नगराध्यक्ष होते, तिथपासून त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि ते पूर्ण वेळ लोकांच्या कामासाठीच व्यस्त असतात. त्यांचं इथं पण मग ते पक्ष बदल वगैरे त्यांनी केला त्यामुळे काही परिणाम झालाय? नाही परिणाम झालाय. काही परिणाम झाले. लोक त्यांच्या सोबत आहेत. पण विरोधक जे आहेत ते कितपत सक्रिय दिसतात त्यांच्या विरोधात? विरोधक जे सक्रिय आहेत ना ते
राणे यांचे कार्यकर्ते म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते काही प्रमाणात आहेत, पण ते सुद्धा आता एवढं त्यांचा टिकाव होत नाही इथे, कारण ते जनतेची नाळ त्यांची जुळलेली आहे. कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे ते कमी आहे, पण लोकांची त्यांची जी एवढी नाळ जुळलेली आहे की ते लोकांमध्येच असतात. काय केसरकर त्यांची हवा दिसते. काय तुम्हाला काय वाटतं दादा, कोणाची हवा आहे? केसरकर साहेब, दीपक केसरकर. पक्ष बदल केला दीपक केसरकर यांनी, राष्ट्रवादीतनं आता ते शिवसेने आल्यात, याचा काही परिणाम होणार आहे? परिणाम होणार, केसरकर साहेब होते ना. काय म्हणजे काय परिणाम होईल? पक्ष बदलल्यामुळे त्यांना तोटा होईल की फायदा? फायदा होईल. फायदा होईल. हा, फायदा. कसा काय फायदा होईल? त्यांच्या कामगिरीमुळे फायदा होईल त्यांना. कामगिरीमुळे फायदा होईल. पक्ष बदलल्यामुळे काहीतरी बदल होऊ शकतो, कारण लोकांना घड्याळावर शिक्का मारून सवय झालेली आहे. त्यामुळे सेना तर ते धनुष्यबाण वेगळं काहीतरी असेल, त्यामुळे जी अशी म्हातारी वगैरे माणसं आहेत ती घड्याळावर मारण्याची शक्यता आहे. अजूनही आपण काही परिसरात फिरून जाणून घेऊयात नेमकी मतदारसंघात कोणाची हवा आहे. चला तर मग. सावंतवाडीच्या रिक्षा स्टँडवर आपण आलेलो आहोत. मतदारसंघात नेमकी कुणाची हवा दिसते जरा जाणून घेऊयात. काय कुणाची हवा दिसते मतदारसंघात? जिजी उपारकर यांची हवा दिसते आहे, कारण आजपर्यंत इतक्या निवडणुकी झाल्या, आमच्यापर्यंत एकही आमदार पोहोचला नाही. जिजींसारखा तडफदार उमेदवार आमच्या गावात येऊन आमच्या महिलांचे प्रश्न सोडवले, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि आम्ही जिजीलाच निवडून देणार. जनता निवडून हो देणार, 100% देणार. सरकारांची हवा दिसत नाही, कुठेच नाही. कोणाची हवा आहे मतदारसंघात? दीपक केसरकर आमचे इथे सावंतवाडीतले हे आहेत, त्यांनाच आम्ही निवडून देणार बस. कुणाची हवा आहे मतदारसंघात काय वाटतं? दीपकभाई केसरकर. केसरकर निवडून येतील. हो. का असं वाटतं निवडून येतील ते? एक तर नॉन करप्ट आहेत आणि चांगली कामं केली आहेत, विकासाची चांगली कामं केलेली आहेत. आपण पाहतोय सावंतवाडीमध्ये केसरकरांची काहीशी पॉप्युलॅरिटी असली तरी स्थानिक आमदार म्हणून 5 वर्षात केलेल्या त्यांच्या कामांचा लेखाजोखा सुद्धा जनता करणार आहे. अपक्ष उमेदवार राजन तेली असतील, सुरेश दळवी असतील, या सगळ्यांबद्दल नेमकं काय होतं, कुणामध्ये टफ फाईट होते याचा निकाल 19 तारखेला लागणार आहे. सावंतवाडी हा विधानसभा मतदारसंघ सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग असा 3 तालुक्यांमध्ये पसरलेला आहे आणि ही लढाई ही चुरशीची असणार आहे. 19 तारखेलाच नेमकं कळू शकेल सावंतवाडीचा निकाल काय लागला ते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघातली राजकीय हवा ही आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आपण या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.